Yes, good morning to all. आवाज येतोय ना? ओके. सो कालची जी झालेली टेस्ट आज तुम्हाला त्याचे मार्क्स वगैरे डिस्प्ले होते. आज तुम्हाला त्याचे मार्क्स वगैरे कळतील पूर्णपणे. ओके. सो टुडे वी विल सी द पार्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक. Actually त्याचं नाव ट्रिग्नोमेट्रिक रेशो होतं because it deals with the ratio part. And now it deals with the total angle 0 to 360 degree, correct? 0 to 360 degree dealing आहे आता. 0 to 360 degree पर्यंत dealing आहे आता. Means what? आतापर्यंत जो काही होता तो कशाशी रिलेटेड होता? राईट अँगल ट्रायंगल. That's why theta is always what? Theta is always acute. Theta हा always acute form मध्ये होता, correct? And now it has the scope to extend up to 360 degree. काय होऊ शकतो? 360 degree rotate होऊ शकतो. 360 degree rotate होऊ शकतो. That is the movable point P. That is the can be lies in any quadrant. Can be lies in any quadrant. कुठल्याही quadrant मध्ये तो येऊ शकतो. Can be lies in first quadrant, second quadrant, third quadrant or fourth quadrant. Yes, theta has the chance 0 to 360 degree. 0 to 360 degree. According to that, we need to remember of the values of the sine, cos, tan, sec, cosec. Sec याच्या व्हॅल्यूज तुम्हाला फॉर्म झाल्या पाहिजे. ते फॉर्म करण्यापूर्वी तुम्हाला हे माहित पाहिजे की दिस इज द स्टँडर्ड युनिट सर्कल नीड टू बी हेल्प. दिस सर्कल हेल्प्स टू रिमेंबर द व्हॅल्यूज. सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्मॅट्स मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. आठवतं ना लास्ट लेक्चर मध्ये काय झालं? आता लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं एक स्टँडर्ड युनिट सर्कल. आणि या स्टँडर्ड युनिट सर्कलची खासियत काय होती? काय होती खासियत? स्टँडर्ड युनिट सर्कलची खासियत होती याचा की सेंटर ऍट 0,0. सेंटर इज ऍट 0,0. नेक्स्ट सेंटर इज ऍट 0,0. राइट? Radius is 1. Radius is 1. That's why it is called as standard unit circle. स्टँडर्ड युनिट सर्कल. इथला पॉइंट आपण फॉर्म केला 1,0. y ऍक्सिस आहे x कोऑर्डिनेट 0 असतो. x ऍक्सिस निगेटिव्ह आहे -1,0. इथला पॉइंट 0,-1 या पद्धतीने. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ड्रॉप आउट करा परपेंडिक्युलर MOMP राईट अँगल ट्रायंगल झाला. OM is x, PM is the y, height, right? And the radius of this circle is 1. Radius of circle is 1. Yes. इथं ते शिकलो होतं आपण. Cos theta. What is cos theta? Cos theta equal to x by 1. Sin theta equal to y by 1. So x is a friend of cos theta. Y is a friend of sin theta. कालच झालं friendship day. Right? X equal to cos theta and y equal to sin theta. Provided radius is 1. रेडियस किती पाहिजे? 1 पाहिजे. त्या केस मध्ये याला साइन थीटा म्हणतात, याला कॉस थीटा म्हणतात. याला साइन थीटा म्हणतात, याला कॉस थीटा म्हणतात. सो दिस कोऑर्डिनेट्स फ्लॅश होता, राइट? फ्लॅश होता. जस्ट वेट. वा मागचं काय झालेलं आहे ते लास्ट लेक्चर मध्ये काय झालं होतं ते आठवा. आहे का नोटबुक मध्ये तुमच्याकडे? नोटबुक मध्ये आहे का प्रत्येकाकडे? येस और नो? लिहिता का नोटबुक तुम्ही? नोटबुक टाइमली लिहित चला. नोटबुक टाइमली लिहिलं पाहिजे. नोटबुक टाइमली लिहिलं पाहिजे. नुसती स्क्रीनशॉट घेऊ नका. लॉस तुमचा आहे. नुसती नोटबुक लिहायचं. नोटबुक वेळेवर मेंटेन पाहिजे. वेळेवर मेंटेन पाहिजे. हे लक्ष द्या. या ठिकाणी सिंपल आहे. ओरिजिन 0,0 आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स x, वर्टिकल डिस्टन्स y, राइट अँगल ट्रायंगल मिळतं. व्हॉट इज कॉस थीटा?
adjacent upon hypotenuse. What is sin theta? Opposite upon hypotenuse. याच्यावरून sin आणि cos x आणि y coordinates म्हणून येतात. पण या कंडिशन नुसार या कंडिशनला फॉलो करतो. किती लेंथ घ्यावी हा कन्सेप्ट भरपूर मोठा आहे. युजली 1 स्टँडर्ड युनिट लेंथ वरती हा कन्सेप्ट आहे सगळा, आणि त्याच्यासाठी हा होतो फॉलो, राईट. इझिली व्हॅल्यूज तुम्ही फॉर्म करू शकता. सो दिस अँगल इज 0. दिस अँगल इज 0. अँगल एक्स एक्सिस ने एक्स एक्सिस सोबत केलेला 0. इथं 90, 180, 270 and one rotation 360. So you can remember easily this is cos of what? 0 degree and sine of 0 degree values. Cos 0, sine 0. Cos 0, 1. Sine 0, 0. Like that. Cos 0, 1. Sine 0, 0. Next. Cos what? 90. Sine 90. Cos 90, 0. Sine 90, 1. या पद्धतीने सांगा इथं किती? Cos of 180 degree, sin of 180 0 असतं, राईट. इथे सांगताना सांगितलं होतं हा x आहे, हा x डॅश आहे, दोघं फ्रेंड आहेत, -1 व्हॅल्यू. साइन म्हणजे y शी रिलेटेड असतं, साइन म्हणजे y शी रिलेटेड फ्रेंड आहे. 180 x डॅश आहे, क्रॉस होतं, 0 आन्सर. लक्षात ठेवा, थोडंसं टॅक्टिक्सने गेलं तर खूप इझी आहे. टॅक्टिक्स वापरली तर खूप इझी आहे. मनाने टॅक्टिक्स तयार करा. त्या टॅक्टिक्स मनाने तयार करावे लागतील तुम्हाला, राईट. ज्यावेळेस या ठिकाणी आपण ज्यावेळेस 270 शी डील करतो त्यावेळेस cos of 270 फर्स्ट कोऑर्डिनेट, सेकंड sin of 270, करेक्ट. sin of 270 कसं डील करणार, याला डील कसं करणार? हा x आहे, राईट. हा x चा फ्रेंड आहे, 270 y डॅश चा फ्रेंड आहे, क्रॉस 0 आन्सर. इथं लक्षात ठेवा, साइन आणि कॉस बाबतीतच लक्षात ठेवायचं. साइन y चा फ्रेंड आहे, 270 y डॅश चा फ्रेंड आहे, झालं y डॅश -1. या पद्धतीने थिंक करायचं. साइन आहे y, 90 y, दोघं बेस्ट फ्रेंड आहेत, 1 आन्सर. दोघं बेस्ट फ्रेंड आहेत. कॉस x आहे, 90 y आहे, अपोजिट 0 आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात? पटकन क्विकली फॉर्म करायचं असेल तर ही टेक्निक वापरा. तुम्ही तुमच्या टेक्निक्स डेव्हलप करा. कुठलीही व्हॅल्यू मिस आउट होणार नाही, मिस आउट झाली सुद्धा नाही पाहिजे. कुठलीच व्हॅल्यू रॉंगली मिसलीड झाली नाही पाहिजे, हे पर्पज आहे याच्या मागे. ओके, सो दिस इज अबाउट द स्टँडर्ड युनिट सर्कल. लास्ट टाइम वी हॅव सीन, अँड नाउ सम स्टँडर्ड अँगल्स. Now some standard angles, 30 degree, 60 degree, 45 degree, right? That today we will see. That angles today we will see. किती झाले रे अँगल आता? आपण जे वर्कआउट केले ते 0, 90, 180, 270, 0 as a 360. 0 as a 360. हे अँगल्स आपण पाहिले. This is axis वर येणारे फॉर्मेशन्स आहेत, राईट. ऍक्सेस वर येणारे फॉर्म्स आहेत हे. ऍक्सेस वर येणारे फॉर्म्स आहेत, ऍक्सेसला बिलॉंग करणारे अँगल्स आहेत. ऍक्सेस वर येणारे फॉर्म्स आहेत हे सगळे. ओके, नाव अँगल इन अ क्वाड्रंट साठी. अँगल क्वाड्रंट मधले 30 डिग्री, 45 डिग्री अँड 60 डिग्री. Today we will see the standard unit circle for 30, 60 and 45 degree साठी. परत दोन सर्कल फॉर्म्स. किती डिग्री साठी? 30, 60 साठी 1 and 45 डिग्री साठी 1. जस्ट तुम्ही ट्रायंगल ड्रॉ करता तसंच पार्ट आहे शेवटी. ट्रायंगल पार्ट जसा ड्रॉ करता अगदी सेम जशाला तसं. सपोज द अँगल इज हियर, इट इज 30 डिग्री. सपोज 30 डिग्री, ड्रॉप आउट वन परपेंडिक्युलर O M P. O म्हणजेच cos theta sin theta, P म्हणजेच cos theta sin theta. हा origin 0,0. परत हा x हा y. This angle is 30 degree. हा 90. उरलेला अँगल 60 degree. 30, 60, 90 degree theorem we can say. 30, 60, 90 degree theorem. 30, 60, 90 degree theorem. Right? So 30 degree opposite side किती असते? 1/2 times of hypotenuse, right?
30 डिग्री अपोजिट साइड म्हणजेच PM. लेंथ ऑफ PM is 1/2. लक्षात ठेवा. लेंथ ऑफ PM is 1/2. लेंथ ऑफ OM 60 डिग्री अपोजिट साइड आहे. लेंथ ऑफ OM √3/2. OM √3/2. करेक्ट. PM 1/2. OM √3/2. हे सगळं फंडामेंटल फॉर्म्स मध्ये आहे. सो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. जर तुम्ही एक्स ऍक्सिस पासून किती अँगल मेजर करताय, एक्स ऍक्सिस पासून हा जो अँगल आहे तो 30 डिग्री आहे. 30 डिग्री. सो दिस इज cos 30. दिस इज sin 30. cos 30 sin 30. ड्रॉ इट. ड्रॉ करा. एक सर्कल ड्रॉ करा. करेक्ट. त्याचं सेंटर 0,0 आहे असं इंडिकेट करा. पहिले सर्कल ड्रॉ करतात, त्यानंतर ऍक्सेस ड्रॉ करा. ते व्यवस्थित दिसेल. पहिले ऍक्सेस ड्रॉ करणार ना, मग नंतर सर्कल इकडे नाही तर तिकडे जातं. पहिले काय ड्रॉ करायचं, सर्कल ड्रॉ करायचं, त्यानंतर ऍक्सेस ड्रॉ करा सिमेट्रिक फॉर्म मध्ये. सिमेट्रिक फॉर्म मध्ये करा कम्प्लीट पटकन. PM साइड आणि OM साइड मार्क करून ठेवा. राईट अँगल ट्रायंगल दाखवा. P पासून ड्रॉप आउट करा M. P पॉइंट पासून एक ड्रॉप आउट करा M पॉइंट वर, एक्स ऍक्सिस वर. काय म्हणतोय गुरु? येस, झालं का ड्रॉ? ड्रॉ केलं का? हे ड्रॉ केलं का? 1 मिनिट. ओके. एक सर्कल ड्रॉ करा, ऍक्सेस ड्रॉ करायचं त्याच्यानंतर. हे झाल्यानंतर P पॉइंट मधून एक ड्रॉप आउट करायचा M. PM वर्टिकली. Y ला डिनोट करतो. हॉरिझॉन्टली √3/2. 30 अपोजिट साइड मार्क करा 1/2. 60 अपोजिट साइड √3/2. 30, 60, 90 डिग्री थेरम प्रमाणे 30 अपोजिट साइड 1/2. 60 अपोजिट साइड √3/2. करेक्ट. या ठिकाणी cos 30. cos 30. cos म्हणजे x, sin म्हणजे y. करेक्ट. x y साठी cos म्हणजे x, y म्हणजे sin. cos म्हणजे ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. याचा जर पायथागोरस थेरम वापरला तुम्ही, 1/2 चा स्क्वेअर √3/2 चा स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर 1/4. √3/2 चा स्क्वेअर 3/4. 3 + 1 4/4. Answer is 1. So hypotenuse is 1. 1 into 1/2. √3/2 into 1. त्यामुळे नाही लिहायची गरज नाही. 30, 60, 90 डिग्री थेरम. राईट. सो x किती आहे? √3/2 आहे. सो दॅट्स वाय cos 30 is √3/2. sin 30 किती रे? 1/2. sin 30 1/2. cos 30 √3/2. या पद्धतीने. त्याच्यावरून तुम्ही अदर व्हॅल्यूज काढू शकता. अदर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज काढू शकता. अदर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज म्हणजेच फंक्शन फॉर्म काढू शकता. फंक्शन म्हणायचं याला. लक्ष द्या. एक्स अगेन्स्ट वाय जेवढ्या काही जॉमेट्रीज ड्रॉ होतात, त्याला काय म्हणायचं? फंक्शन. एक्स ऍक्सिस इंडिपेंडंट असतो. वाय ऍक्सिस डिपेंड असतो. वाय ऍक्सिस डिपेंडंट असतो. लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस इंडिपेंडंट असतो, वाय ऍक्सिस डिपेंडंट असतो. सो एक्स व्हॅल्यू म्हणजेच नंबर लाईन व्हॅल्यू. एक्स म्हणजे नंबर लाईन व्हॅल्यू असते.
आणि तो नंबर्स म्हणजे रिअल नंबरला फॉलो करतो. एक्स कोणाला फॉलो करतो? रिअल नंबरला फॉलो करतो. एक्स हा रिअल नंबरला फॉलो करतो, विच इज मायनस इन्फिनिटी, 0 आणि प्लस इन्फिनिटी पर्यंत कुठलेही नंबर्स तुम्ही काय करू शकता? पिक करू शकता. समजा y इक्वल टू 2x प्लस 3 आहे. 2x प्लस 3 आहे. वी कॅन टेक x इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू जर 0 इथं ठेवल्यास y किती देईल? x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यास y किती? x ची व्हॅल्यू समजा मी 0 ठेवली तर y किती येतं? y येतो 3. y किती मिळतो? 3. y is 3. x equal to 0, y equal to 3. Correct? x equal to plus 1, x equal to plus 1, then y equal to what? x equal to plus 1, then y equal to what? y equal to किती येणार? 5. आता समजलं का? कोण डिपेंडंट आहे, कोण इंडिपेंडंट आहे? x काय झालं? x is what? Independent. Why? Because we can take any value from the number line and we can substitute here. We can substitute here. तसं meaning होतं त्याचं. तसं meaning होतं. ओके, सो या ठिकाणी x हा इंडिपेंडंट का? इट फॉलोज फ्रॉम द नंबर लाईन आणि y हा डिपेंडंट झाला. y हा त्यावरती डिपेंडंट. सो दिस y इज कॉल्ड ॲज द फंक्शन f of x. याला नाव आहे दुसरं. दिस नेम ॲज f of x. दिस y axis is name as f of x. दिस इज द फंक्शन पार्ट. का? कारण x व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट केल्यास y मिळतं. x ची व्हॅल्यू किती ठेवली आपण? 0 ठेवली. y व्हॅल्यू मिळाली. x व्हॅल्यू 1 ठेवली, y व्हॅल्यू मिळते. सो x हा इंडिपेंडंट झाला, y हा डिपेंडंट म्हणून झाला. राईट? डिपेंडन्सी लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअल ट्रिगो मध्ये काय झालं? ट्रिगो मध्ये x is a friend of cos theta, y is a friend of sin theta. सो इथं x आणि y व्हेरिएबल म्हणून होते. आपण पाहिलंय स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये आपल्याला ऑब्झर्व झालं x इक्वल टू r cos theta. r ची व्हॅल्यू 1 होती. y equal to r sin theta. Yes, who is the variable? Theta is the x हा theta वरती डिपेंडेंट, y सुद्धा theta वरती डिपेंडेंट. त्या x आणि y च्या व्हॅल्यू कोण डिसाइड करतं? हा अँगल डिसाइड करतं. राईट? 30 डिग्री आहे सध्या, म्हणून व्हॅल्यू √3/2 1/2 हा चेंज झाला 45. इथल्या व्हॅल्यू चेंज होणार. p पॉइंट मूव्ह असेल. p पॉइंट परत मूव्ह असू शकतो 60 डिग्री. इथं 45, इथं 60 डिग्री. या पद्धतीने काय होऊ शकतो? p पॉइंट मूव्ह होऊ शकतो. p पॉइंट 45 डिग्रीला 60 डिग्रीला मूव्ह होऊ शकतो. करेक्ट? त्याप्रमाणे याचे कोऑर्डिनेट चेंज होतात. कुणावर डिपेंडंट आहे? अँगल वरती डिपेंडंट आहे. सो या ठिकाणी x इज डिपेंड ऑन थीटा, y इज ऑल्सो डिपेंडंट ऑन थीटा. थीटा मात्र इंडिपेंडंट झाला. थीटा काय झाला इथं? इंडिपेंडंट झाला. सो हा व्हेरिएबल आहे. 0 to 360 डिग्री थीटा कुठलाही युटिलाइज करू शकतो. थीटा कुठलाही युटिलाइज करू शकता. चेक करा. हा थीटा मी 30 घेतला, एक्सचेंज होणार. 30 घेतला, चेंज होणार. 60 घेतल्यास एक्स चेंज होणार. 60 घेतल्यास वाय चेंज होणार. अर्थ समजतोय? कोण डिपेंडंट, कोण इंडिपेंडंट? थीटा इज इंडिपेंडंट नाव. थीटा इज इंडिपेंडंट. का? इथं 30 टाकला की व्हॅल्यू √3/2. या ठिकाणी 30 डिग्री टाकला, व्हॅल्यू 1/2. 60 डिग्री टाकल्यास व्हॅल्यू चेंज. 60 डिग्री टाकल्यास व्हॅल्यू चेंज. थीटा काय करतोय आपण? एव्हरी टाइम वी आर चेंजिंग द थीटा. Every time we are changing the theta and we will get x and y. So कोण कोणावर डिपेंड झालं? x and y both depends on theta. Depends on theta. So theta is called as parameter. थीटाला काय म्हणतात? पॅरामीटर म्हणतात. Theta is called as the parameter and this is the parametric equation. हे पॅरामेट्रिक फॉर्मेशन आहे. जस्ट आयडिया असावी तुम्हाला. आता थीटा एक्स आणि वाय याला फंक्शन फॉर्म म्हणतात. हा काय अॅक्यूट नाही राहिला, अॅक्यूट कन्सेप्ट नाही राहिला. 360 डिग्री एक्सटेंड होऊ शकतो हा थीटा. 360 डिग्री एक्सटेंड होऊ शकतो, म्हणून याला फंक्शन म्हणायचं. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा कन्सेप्ट पुढं काय येतो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून येतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून येतो. का फंक्शन?
एक्स आणि वाय डिपेंडन्स ऑन द थीटा. एक्स आणि वाय ऍक्सिस जसं आपण ड्रॉ करतो त्याच्या अगेन्स्ट ग्राफ ड्रॉ करतो वेगवेगळे. एक्स व्हॅल्यू साठी वाय फाइंड आउट करतो आपण. लाईन काढलेल्या आहेत तुम्ही एक्स अगेन्स्ट वाय ऍक्सिस वरती अशा लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. राईट. तर एक्स ची व्हॅल्यू टाकल्यानंतर वाय मिळतो, एक्स टाकला की वाय मिळतो. तर दॅट इज कॉल्ड एज द फंक्शन पार्ट. एक्स हा वाय वरती डिपेंडंट, सो वाय इज कॉल्ड एज द फंक्शन म्हणतात. एक जस्ट कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ट्रिग्नोमेट्रिक रेशो इज चेंज एज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. का इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट फॉर्म आहे, तर याला फंक्शन पार्ट्स म्हणून गृहीत करा. जस्ट तुम्हाला वर्ड्स माहित पाहिजे. थीटा इज कॉल्ड एज द पॅरामीटर म्हणून. थीटा इज कॉल्ड एज द पॅरामीटर म्हणून येतो याच्यामध्ये, जो की इंडिपेंडंट आहे. जसा एक्स हा इंडिपेंडंट असतो तसा थीटा या ठिकाणी इंडिपेंडंट. ओके, हे झालं 30-60. तुम्ही याच्यावरून साइन 30 ची व्हॅल्यू ऑब्झर्व केली. साइन 30 1/2. वी कॅन मेन्शन साइन 60. सांगा किती? कॉस 60 किती आणि साइन 30 किती? साइन 60 किती? साइन 60 कॉस 30 सर अपोजिट फॉर्म मध्ये येतं. चेक करा डायग्राम वरून. डायग्राम वरून चेक करा. साइन 60 साइन ऑफ अँगल 60 डिग्री. साइन 60 means opposite upon hypotenuse. Sin 60 opposite upon hypotenuse √3/2. Sin 60 √3/2 हे सांगतोय 1/2 नाही. Sin 60 opposite upon hypotenuse हा 60 डिग्री आहे, ऑपोजिट आहे अपॉन hypotenuse. सांगा पुढे. cos 30 adjacent upon hypotenuse. cos 30 √3/2. चेक करा इथं कॉस, इथं कॉस चेक करा. ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. 30 ची ऍडजसेंट साइड ओएम आहे, 30 ऍडजसेंट ओएम आहे, हायपोटेनियस ओपी. 60 ऍडजसेंट 1/2. 60 कॉस 60 1/2. साइन 30 ची व्हॅल्यू कॉस 60 ला जाते. साइन 30 ची व्हॅल्यू कॉस 60 ला जाते आणि साइन 60 ची व्हॅल्यू कॉस 30 ला. साइन 60 ची व्हॅल्यू कॉस 30 ला जाते. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट ऑफ 30 डिग्री? पटकन झटकन पटकन कॉट 30 डिग्री ची व्हॅल्यू किती? कॉट 30 किती? कॉट ऑफ अँगल 30 डिग्री व्हॉट शुड बी द व्हॅल्यू? करा कॅल्क्युलेट आणि सांगा. कॉट इज द रेशो ऑफ, कॉट इज द रेशो ऑफ, कॉट हा कशाचा रेशो आहे? प्रत्येकाने आपापले रोल नंबर व्यवस्थित टाकायला पाहिजे. अथर्व बघत रोल नंबर कसा टाकलाय, कसा टाकायला पाहिजे. कौशल निगडे रोल नंबर कसा टाकायला पाहिजे. रचना रोल नंबर रॉंग टाकलेला आहे. तुम्हाला रोल नंबर तुमच्या ग्रुप मध्ये मेन्शन करून आहे, तुम्ही तो क्रॉस चेक केला पाहिजे. रोल नंबर कसा एंटर करतात. निनाद, सिद्धार्थ, यश, सुयश, क्षीरसागर कसा एंटर करतात रोल नंबर चेक करा एकदा. विनायक, आर्या, आशिष, ईश्वर, प्रणव, समर्थ, समीक्षा, साहिल, ऋत्विज, अनिकेत. रोल नंबर कसे दिलेत तुम्हाला आणि कसे टाकलेत तुम्ही ते. नेक्स्ट टाइम तुमचे जर रोल नंबर नसतील ना तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. रोल नंबर प्रॉपर पाहिजे तुमचा, प्रॉपर रोल नंबर पाहिजे. कॉट 30, कॉट इज द रेशियो ऑफ कॉस 30 बाय साइन 30. कॉस 30 बाय साइन 30 चेक करा. कॉस 30 ची व्हॅल्यू, राईट, कॉस 30 ची व्हॅल्यू आणि साइन 30 सेम नसतात, सेम नाहीये. साइन 60 ची व्हॅल्यू आणि कॉस 30 ची व्हॅल्यू सेम. √3/2. साइन 30 1/2. याच्यावरून थिंक करायचं बस, कुठलंही पाठांतर करायची गरज नाही. √3 cot 30 is √3. cot 30 is √3. सांगा tan of 60 डिग्री, tan 60 ची व्हॅल्यू
Sin 60 by cos 60. Sin 60 by cos 60. Sin 60 root 3 by 2. Cos 60 1 by 2. So answer is root 3. या दोन values same. Tan 60. Cot 30. Values same मिळतात. Values same येतात. या व्हॅल्यूज आल्या पाहिजेत कंपल्सरी. व्हॅल्यूज आल्या पाहिजेत हा. सो हा ट्रायंगल होता 30 60 90 डिग्रीशी रिलेटेड. साइन आणि कॉस लक्षात ठेवा फक्त, बाकी काही गरज नाही. त्यातल्या त्यात अजून एक डिस्काउंट तुम्हाला, फक्त साइन 30 किती रे बाबांना? साइन 30 किती? साइन 30 1/2 एवढं फक्त माइंड करायचं बस. साइन 30 1/2 असतो एवढंच माइंड करायचं. साइन 30 1/2 असतो. ऑटोमॅटिकली बाकी सर्व व्हॅल्यूज लिहिता येतात, ते पण याच्या बेसवर. आता साइन 30 आणि कॉस 30 सेम नसतो, करेक्ट? इट मस्ट बी अनदर व्हॅल्यू रूट 3/2. साइन 30 कॉस 30 सेम नसतो, सेम नाही असं वर्ड वापरा. साइन 30 कॉस 30 सेम नाही. लक्षात काय ठेवायचं आहे? साइन 30 फक्त. साइन 30. आता साइन 30 ची व्हॅल्यू कोणाला जाते? कॉस 60 ला जाते. साइन 30 ची व्हॅल्यू कॉस 60 ला असते आणि कॉस 30 ची व्हॅल्यू साइन 60 ला जाते. क्रॉस असते. या ट्रायंगल वरून ते समजेल. And now draw the 45 45 90 degree. परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल, सेम फॉर्मेशन. at the origin 0,0, at the origin 0,0, OP makes an angle of 45 degree with the x-axis. कंपल्सरी स्टँडर्ड x-axis पासून अँगल मोजतात, मेजर करतात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळीच्या उलट्या काट्याप्रमाणे काय करतात? अँगल मेजर करतात. चेक करा, अँटी क्लॉकवाईज सेन्स वापरला. m हा 45 हा 90, तर हा सुद्धा किती? 45. सो थेरम येतो 45 45 90 डिग्री थेरम म्हणतात. किती असतो? 45 डिग्री अपोजिट साइड इज 45 degree opposite side is 1/√2. या 45 degree opposite side is 1/√2 and hypotenuse is 1. 1/√2 चा square and 1/√2 चा square. 1/√2 base of triangle, 1/√2 height of triangle, 1/2 plus 1/2 50 paise plus 50 paise 1 rupees. That's why the hypotenuse 1 need not to multiply to the opposite side of 45. 45 च्या opposite side ला जरी 1 ने मल्टिप्लाय केलं तर तीच व्हॅल्यू राहते. त्यामुळे असं लक्षात ठेवायचं. तुम्ही साइन वाचा किंवा कॉस वाचा, वन अँड द सेम. साइन 45 रीड आउट करा की कॉस 45 रीड आउट करा. आन्सर इज 1/√2. आन्सर इज 1/√2. सांगा बरं sec 45 किती मग? What is the value of sec of 45 degree? What is the value of sec of 45? Sec 45 किती? Sec 45 किती? Sec 45 किती? Sec of 45 is cos च्या उलट. Reciprocal of cos म्हणून आहे. More than 1 जाते ही व्हॅल्यू, करेक्ट? More than 1 जाते, less than 1 राहते. हा डिफरन्स कळायला पाहिजे. सांगा बरं cot 45 किती? Cot 45 degree. Cot of angle 45 degree is what? Cot of 45 किती? Yes. Cot 45 माइंड करायचं. Cos 45 by sin 45. Cos 45 by sin 45. Same value. 1/√2, 1/√2. 1/√2, 1/√2. Cancel. Answer is 1. Answer is 1. या पद्धतीने वर्कआउट करावं लागेल. ओके. जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं आलं की साइन ऑफ 120 डिग्री, cos of 120. If theta is 120 degree, then find all the trigonometric functional values. असं एक्झाम मध्ये येतं. Theta is 120. Find the values of all trigonometric functions. असं एक्झाम मध्ये येतं.
लक्ष द्या. थीटाची व्हॅल्यू सपोज 120 डिग्री. थीटा इज हाऊ मच? 120 डिग्री. ड्रॉ इट. सांगा 120 लाईज इन विच क्वाड्रंट? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो 120? 120 लाईज इन विच क्वाड्रंट? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार 120 डिग्री? Yes, definitely. It must be in second quadrant. कशामध्ये पाहिजे? सेकंड क्वाड्रंट. ड्रॉ करा रे. P हा पॉइंट आपण फर्स्ट क्वाड्रंट साठी पाहिला होता. Now for the second quadrant. For the second quadrant, P lies in the second quadrant now. So 120 degree. हा इथून O to P किती डिग्री? 120 degree. We need to find out the coordinates of P. P चे coordinates. X and Y. Draw one perpendicular. This is M. O M P. M 90 degree. M O P किती? M O P किती? Draw करा circle. दोन axis draw करा. OP दाखवा सेकंड क्वाड्रंट मध्ये. X axis पासून inclination घ्या. X axis पासून inclination घ्या 120 डिग्री. झाली का diagram draw? We need to find out sine of 120, cos of 120, sine, cos, tan, sec, cosec, cot. या सगळ्यांच्या 120 व्हॅल्यूज काढायच्या. सांगा या ठिकाणी अँगल किती? कोणता अँगल? MOP विचारला. MOP अँगल किती? यस किती सांगितलं? MOP किती रे? जर 120 असेल तर रिमेनिंग अँगल किती इथला? रिमेनिंग अँगल इज डेफिनेटली किती? 120. 180 मधून 120 सबट्रॅक्ट करावा लागेल. किती राहतो? 60 डिग्री. सो दिस इज 60 डिग्री. MOP हा 60 डिग्री झाला. करेक्ट? MOP हा 30 नाही राजांना, 60 डिग्री. क्लिअर? सांगा एक 90 आहे
एक 90 आहे, m हा 60 आहे, हा उरला किती रे 30, राईट. 30 60 90 डिग्री थेरम प्रमाणे 30 डिग्री अपोजिट साइड किती असते 1/2. 60 डिग्री अपोजिट साइड किती असते √3/2. 30 डिग्री अपोजिट साइड 1/2, 60 डिग्री अपोजिट साइड हा 1/2, ही व्हॅल्यू √3/2, 60 डिग्री अपोजिट, करेक्ट. जरा तुमचा x OM इक्वल टू लेंथ म्हणू आपण थोड्या वेळासाठी अँड PM इक्वल टू √3/2. OM कशाला फॉलो करतो x, PM कशाला फॉलो करतो y. x is cos theta, y is sin theta. बट काय राहिलं फक्त x हा cos theta असतो, y हा sin theta प्रोव्हाइडेड हायपोटेन्युअस 1. x इक्वल टू cos theta, x equal to cos of how much degree angle 120 degree angle. But x is what positive negative, x positive का negative, x positive का negative. मग इथून तुम्ही काढलं तरी चालेल. सांगा x negative y positive, x negative पाहिजे y positive पाहिजे. x ची व्हॅल्यू चेक करा किती आली, x 1/2 आहे, y √3/2 आहे, x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह. अर्थ समजलं का, x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे, x हॉरिझॉन्टल आहे OM, y वर्टिकल आहे √3/2, करेक्ट. सो x निगेटिव्ह y positive, x negative, y sine of 120 degree, that is plus √3/2. These are the values of sine 120 cos 120, sine 120 cos 120 values. चवरून tan काढा, tan of angle 120 degree, tan of angle 120 degree, sine of 120 divided by cos of 120. काढता येईल सांगा, यांचे रेसिप्रोकल सांगा. कॉसचा सेक, साइनचा कोसेक अँड टॅनचा कॉट 120 डिग्री. झेपलं का तुम्हाला. हाऊ टू कॅल्क्युलेट 120 डिग्री. दिस इज 90 प्लस 30 आहे, 90 प्लस 30. उरलेला अँगल काढावा लागतो. रिमेनिंग अँगल साठी ट्रायंगल ड्रॉ करा. रिमेनिंग अँगल म्हणजे 60 डिग्री या ठिकाणी. हा जो रिमेनिंग अँगल आहे तो किती आहे 60 डिग्री. 180 मधून 120 गेला 60, इथं 30, 30 डिग्री अपोजिट साइड 1/2, 60 डिग्री अपोजिट साइड √3/2. x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह. That's why cos of 120 minus 1/2. फक्त माइंड करायचं तुम्हाला. sin of 120 √3/2. याला अनदर मेथड्स आहेत अजून ट्रिगोमेट्री. अनदर मेथड्स आहेत तुम्हाला परत. sec 120 ची व्हॅल्यू याच्या उलट -2. sin of 120 ची व्हॅल्यू 2/√3 cosec साठी. sin 120 yes, tan किती झाला √3/2 divided by -1/2. So -√3 is the tan 120 degree. Tan 120 degree ची व्हॅल्यू √3 -√3. सांगा cot -1/cot 120 -1/√3. tan 120 cot 120 like this. जमेल का. त्याचा व्हॅल्यू फॉर्म दिला तर तुम्हाला स्वतःला येईल का, काढता येतील का. याला म्हणतात फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ थीटा इज गिवन. थीटा जर दिलेला असेल तर तुम्हाला डिफरंट व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढता आल्या पाहिजेत. समजा अँगल दिला 210 डिग्री किंवा घ्या 225 घ्या, सॉरी 225 जर अँगल दिला तर theta is 225. What is sin theta, cos theta, tan theta, cosec theta, sec theta and cot theta?
सांगता येईल. If the theta is 2 to 5 degree, if the theta is 2 to 5 degree, then what should be the values of sine, cos, tan, sec, cosec for the theta 2 to 5 degree? सांगा. पहिले हे सांगा की 2 to 5 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? हे झालं का सर्वांचं? Yes. Draw the circle, draw the P point in the third quadrant. In the third quadrant. Third quadrant मध्ये P draw करा. Theta is 2 to 5. Third quadrant साठी circle draw करा. Mention this 2 to 5 degree. 2 to 5 degree. 2 to 5 degree mention करा. This is the P point. तर ड्रॉप आउट करा M perpendicular. या साइडला पण ड्रॉ करू शकता, या साइडला पण ड्रॉ करू शकता. सांगा अँगल POM किती? अँगल POM किंवा MOP किती? Angle POM is what? Angle POM किती? च्यावरून तुम्हाला अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढता येतील. जसं sin, cos, tan, cosec, sec, cot. But theta is 2 to 5 degree. 2 to 5 degree साठी काढायचं. करेक्ट? 2 to 5 degree साठी रिमेनिंग फॉर्म्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. स्टार्ट. Yes, this angle is 45. Yes, definitely 45 degree. 90 आहे. मग हा सुद्धा किती? 45. So OM किती? OM vertical आहे सध्या. OM is the Y, which is 1 by root 2. And the PM horizontal झाला आता. PM horizontal X, which is also 1 by root 2. X आणि Y both काय आहेत? X, Y both are what? Third quadrant. Third quadrant. X आणि Y both काय असतात? X आणि Y both काय असतात? आता समजतोय का? X निगेटिव्ह आहे, Y सुद्धा निगेटिव्ह आहे. So this value of the P with the coordinate -1 by root 2, -1 by root 2. आता समजला? अर्थ समजला का? 45, 90 डिग्री थेरम. कुठलं? 45 याच्यासाठी 45, 90 डिग्री थेरम. 45 डिग्री अपोजिट साइड 1 by root 2. Again 45 degree opposite side 1 by root 2. OM vertical आहे, PM horizontal आहे. कसंही चालतं, शेवटी X आणि Y आहेत पण दोन्ही निगेटिव्ह आहेत. दोन्ही निगेटिव्ह आहेत. So this is nothing but cos. हा cos always. Cos of किती रे? 2 to 5 degree. And second one is sin of angle 2 to 5 degree. Sin of angle 2 to 5 degree. या पद्धतीने कुठलेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काय काढता येतात? व्हॅल्यूज काढता येतात. त्यामुळे लिहिताना काय लिहिणार? साइन ऑफ 2 to 5 degree -1 by root 2, that is साइन. कुठल्याही ट्रायंगलने तुम्ही काढू शकता. नेक्स्ट cos of 2 to 5 -1 by root 2. What about the tan? Tan in third quadrant. Tan in third quadrant. Positive. Sin से उल्टा cosec 2 to 5 degree. Sec 2 to 5 degree. Cot 2 to 5 degree.
कोसेक, सेक अँड कॉट यांच्या व्हॅल्यूज उलट्या लिहा, फक्त उलट्या लिहा. टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. दिले सर्व व्हॅल्यूज. कळलं का तुम्हाला? अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर एखादा अँगल दिला असेल तो कशाला फॉलो करतो? 30, 60, 90 डिग्री थेरम, 45, 45, 90 डिग्री थेरमला फॉलो करतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यावरून तुम्ही कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढू शकता. कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा या पद्धतीने व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. ओके, एक्सरसाइज 2.1 मध्ये असे क्वेश्चन्स आहेत. एक्सरसाइज 2.1 पेज नंबर 21 वरती, पेज नंबर 21 एक्सरसाइज 2.1 मध्ये असे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. बरेच अँगल आहेत, त्यापैकी काही अँगल तुम्ही सॉल्व्ह करा. काही अँगल सॉल्व्ह करा. काही रिलेटेड टू 30, 60 आणि काही 45 डिग्री रिलेटेड आहे. काही ऍक्सेसशी रिलेटेड, ऍक्सेस सर्व ऑलमोस्ट व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येतील तुम्हाला या पद्धतीने. लक्षात ठेवा, दिस इज द अँगल थीटा 0, 30, 45, 60, त्यानंतर 90, 180, 270 and 360 डिग्री. झालं थीटासाठी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin थीटा, cos theta, sin cos tan, sin cos tan, cot. ओके सॉरी, या साइडला घ्या 0, अँगल या साइडला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वर्टिकली. थीटा इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घ्या 0, 30, 45, 60, 90, 180, 270 and 360. 270 and 360 डिग्री. इथं घ्या तुम्ही sin cos tan. सॉरी, वर्टिकली sin cos tan, sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta आणि cosec. सेकंड cosec. सांगा sin 0 किती असते? sin 0 हा किती असतो? sin 0 हा 0 असतो, करेक्ट? sin 0 is the 0. का? लक्षात ठेवा, sin of 0, sin related to the y आणि 0 angle related to the x, क्रॉस 0, sin 0 0 या पद्धतीने. sin 30 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगितलं. 30, 60, 90 डिग्री थेरम प्रमाणे sin 30 ची व्हॅल्यू किती? 1/2. sin 30 हा 1/2. sin 30 हा 1/2. So sin 30 ची व्हॅल्यू 1/2. सांगा sin 45.
45 45 90 degree theorem प्रमाणे 1 by root 2. Sin 60 1 by 2 9. Sin 60 1 by 2 9. Correct? Sin 60 1 by 2 9. Another value. Another value. That another value is root 3 by 2. आता sin 90 इमॅजिन करा. sin 90 इमॅजिन करा. सांगा किती? sin 90 किती? sin कोणाच्या फेवर मध्ये आहे? y च्या फेवर मध्ये. sin हा y फेवर मध्ये आहे. sin हा y फेवर मध्ये. 90 डिग्री सुद्धा y फेवर मध्ये आहे का? 90 डिग्री आपण असं मेन्शन करू. आणि sin म्हणजेच y इक्वल टू sin थीटा. आपण पाहिलंय ऑलरेडी. हे दोन्ही फेवर करतात. sin 90 y शी रिलेटेड आहेत दोन्ही पार्ट्स. आन्सर किती रे? 1. sin 90 1. sin 180 इथं लिहा पहिल्यांदा. sin 180 रफली लिहा. सांगा sin means y, 180 means x dash. क्रॉस कनेक्शन 0. क्रॉस कनेक्शन 0. sin 270 सांगा फेवर और अनफेवर? फेवर और अनफेवर? sin y 270 y dash का 270 इथे येतो. y dash axis से रिलेटेड आहे. sin is the friend of y. दोघं फ्रेंड झाले पण अपोजिट आहेत. राइट? -1. sin 270 is -1. 360 म्हणजे 0. 360 म्हणजेच 0. sin 0 0. This is the complete values of sin. ह्या स्टँडर्ड अँगल्स म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. Remember these values as standard values. स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणून लक्षात ठेवाव्या लागतील. स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणून लक्षात ठेवावे लागतील. आता कॉस बाबतीत cos 0 असं लिहायचं. cos 0 cos थीटा cos 0 cos x रिलेटेड आहे. 0 x रिलेटेड आहे. फेवर आहे दोन्ही 1. दोघं फ्रेंड आहेत. क्लोज फ्रेंड x 1. आता सांगा cos 30 आणि sin 30 एक असू शकत नाही. सेम व्हॅल्यू. अनदर व्हॅल्यू √3 cos 45 sin 45 cos 45 sin 45 सेम व्हॅल्यू. या पद्धतीने टेबल कम्प्लीट करायचं आहे. सांगा cos 60 ची व्हॅल्यू. cos 16 sin 30 सेम किती? 1/2. या दोन व्हॅल्यू क्रॉस होतात. या दोन व्हॅल्यू जागेवरच राहतात. ही व्हॅल्यू इथं या दोन व्हॅल्यूज जशा 1/√2 1/√2. सांगा पुढं cos 90 असं लिहा. cos 90 मनात कॅल्क्युलेशन करा. हा x आहे, हा y आहे. झगड़ा दोनों में 0. झगड़ा है दोनों 0. cos 180 असं थिंक करा. cos 180 cos कोण आहे? x. 180 कोण आहे? x डॅश. मायनस अपोजिट आहे. सेम आहेत पण अपोजिट आहे. -1. cos 270 cos of angle 270 cos x है 270 y डैश है झगड़ा है 0. cos of 360 cos 0 cos 360 म्हणजेच cos 0 1. कळलं? sin आणि cos मिळालं की बाकीचा टेबल कंप्लीट करता येईल का? एकदा sin आणि cos मिळाले तर त्यांचे रेसिप्रोकल फॉर्म्स, न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म्स sin आणि cos शी रिलेटेड you can mention in tan and cot. करा टेबल complete the table.
tan theta, sin theta by cos theta, sin theta by cos theta, cot, cos theta by sin theta, sec 1 by cos, cosec 1 by sin. या दोघांचा रेशो 0 by 1 0. या दोघांचा रेशो 1 by √3. या दोघांचा रेशो कॅन्सल 1. या दोघांचा रेशो √3 tan 60. 1 by 0 not defined या पद्धतीने लिहायचं आहे. 0 by -1 बरोबर आहे ना. 0 by -1 0. -1 by 0 not defined या पद्धतीने लिहायचं आहे. 0 by 1 this is the tan. याच्या उलट cot, याच्या उलट not defined, याच्या उलट √3, याच्या उलट 1, याच्या उलट 1 by √3, याच्या उलट 1 by 0, याच्या उलट not defined, not defined च्या उलट 0, 1 by 0 is not defined, not defined. साइन कॉस लक्षात ठेवा, बाकीचे लिहिता येतात. सेक आणि कोसेक उलटा, 1 च्या उलटा 1च, 2 by √3. कॉस ला लक्षात ठेवा √2, कॉस ला लक्षात ठेवा, कॉस ला लक्षात ठेवा, नॉट डिफाइंड. -1 -1च, 0 नॉट डिफाइंड. उलट करा याला, 1 ला 1 by 1 as a 1. साइन चे उलट 0, 1 by sin theta, cosec is not defined, first value. Second 2, third √2, fourth 2 by √3. टेबल पाठ करायचं नाही हा, परत सांगतो. टेबल पाठ करायची गरज नाही. साइन आणि कॉस लक्षात ठेवा फक्त. साइन आणि कॉस लक्षात ठेवा, दॅट्स इट. साइन आणि कॉस लक्षात ठेवलं की बाकी सगळे येतं. cot 90 चुकलं. why? cot 90, cot 90 1 by 0. cot is the ratio of cos by sin, 0 by 1, 0 comma 0 ना. हा नॉट डिफाइंड म्हणजे हा 0. cot 270 गडबड झाली. cot गडबड झाला का मग? tan च्या उलट नॉट डिफाइंड, √3 1, 1 by √3. नॉट डिफाइंड ला 0, 0 ला नॉट डिफाइंड, राइट. 270 0 is नॉट डिफाइंड च्या उलट, tan च्या उलट. नॉट डिफाइंड म्हणजे काय लिहिणार? 1 by 0, 1 by 0 चा रेसिप्रोकल, 1 by 0, 0 वरती आला. 1 by 0 means 0. ओके, याच्याविषयी जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या लेक्चर्स मध्ये घेऊ. याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत that will take in the next lecture. That I will take in the next lecture. त्याच्याशी रिलेटेड, व्हॅल्यूज रिलेटेड काही क्वेश्चन्स येतात. टेबल बिलकुल पाठ करायचं नाही. एवढंच तुम्हाला रिपीट विचारणार आहे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये. साइन लक्षात ठेवा, कॉस लक्षात ठेवा. यू विल रिमेंबर ऑल दिस. काही हे पटकन काढता येतं. माइंड करायचं, लिहायचं सुद्धा नाही, माइंड करायचं. तुम्हाला असं पटकन विचारलं की झटकन सांगता आलं पाहिजे. पटकन झटकन क्विक सांगता आलं पाहिजे. हे जस्ट टेबल लिहून दिलंय फॉर्मॅलिटीज म्हणून. गणेश, फॉर्मॅलिटीज म्हणून टेबल लिहिलाय. तुम्ही मनाने लिहा, इथलं कॉपी करू नका. इकडे तिकडे झालं असेल थोडंफार तर. आता मला सांगा, साइन बाय कॉस 0 by 1 म्हणजे 0, दॅट इज tan. 1 by 2 √3 by 2, 1 by √3. √2 cancel, 1, 2 cancel, √3, 1 by 0 not defined, 0 by -1 0, -1 by 0 not defined, 0 by 1 0. व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्हाला जे ट्रिक सांगितल्यात त्या ट्रिक अप्लाय केल्या तर व्हॅल्यूज लक्षात राहतात. ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. That helps to remember the values.
काहीच नाहीये. एक 30 60 90 डिग्री थेरम आहे, एक 45 45 90 डिग्री थेरम आहे, अँड वन मोर दॅट इज द स्टँडर्ड युनिट सर्कल. बस सगळ्या व्हॅल्यूज कव्हर होतात. दोन ट्रायंगल एक सर्कल लक्षात ठेवलं की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. सगळ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकता इझिली. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल क्वेश्चन्स याच्यावरती आणि रिवाइज करून देईल. व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या वी विल रिकॉल इन द नेक्स्ट लेक्चर. आज ज्यांना रिव्हिजनला यायचं असेल ते 2 o'clock एक्झॅक्ट 2 सिंहगड रोड ब्रांच. के के मार्केट ब्रांचला फिजिक्सचे सर असतील, ते पोस्ट करतील. मेसेज पोस्ट चेक करा. हॅव यू चेक द मेसेज? ओके, थँक यू, बाय बाय.